गेल्या 4 वर्षापासून नागपूर नांदेड तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे 361 चे काम वारंगा ते महागाव असे चालू आहे। अद्याप या रोडचे पूर्ण काम झाले नसून काम मात्र पूर्णपणे संत गतीने चालू आहे। पहिले काम सद्भाव कंपनीने घेतले होते आणि आता त्यानंतर न्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे। या कंपनीचा मात्र खूप भोंगळ कारभार समोर येताना दिसत आहे। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सीपदरा येथे शेतकरी विलास काडे यांच्या शेताजवळील या महामार्गावर एक पाईप पूल असून या पुलामधून सर्व शेतकऱ्यांच्या शेतातून आलेले पाणी सीपदरा येथील नाल्याला जात असते। राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना सध्या लाखो रुपयाचे सिमेंट काँक्रीटचे मटेरियल या पुलामध्ये टाकण्यात आले आहे। या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की शेतीतील पाणी या पुलामधून जात असते। पुलामध्ये सिमेंट काँक्रीटचा माल राष्ट्रीय महामार्गवाल्यांनी फेकून दिला आहे आणि ते पूल पूर्णपणे सिमेंट काँक्रीटच्या मालाने पूर्ण बुजून गेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या पावसाळ्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान होणार आहे। राष्ट्रीय महामार्गाचा भोंगळ कारभार मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे। लाखो रुपयांचे मटेरियल फेकून देत आहे। यामुळे सरकारच्या मालमत्तेचा मोठ्या प्रमाणात नुकसानही होत आहे। याकडे शासन वेळोवेळी लक्ष देऊन कारवाई करेल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। पाहूया येथील शेतकरी काय म्हणाले ते। माझं नाव विलास मारुतराव काळे, मी शेतकरी आहे। हा माझा जमीन इकडे, माझी जमीन आहे इकडं आणि या 2-3 गट नंबरचं पाणी या नालीनं येते आणि या पुलाखालून तिचा विसर्ग होतो। पण हायवेचं काम चालू झाल्यानंतर यांनी हे लाखो रुपयाचं मटेरियल या पुलात टाकून पूल जाम केलेला आहे। त्याच्यामुळे बॅकवॉटर होऊन माझ्या शेतीत पाणी शिरू शकते आणि हा पूलसुद्धा रस्त्याचा धोका आहे। याच्यापासून ते पाणी बॅकवॉटर झालं एखादं तर रस्त्याला खेचण्याची शक्यता आहे। मी अधिकारी संपर्कामध्ये आहे पण ते उत्तर देत आहेत। शासनाचं काम आहे, तुम्हाला काय घेणं आहे। त्याच प्रकारे हे पाहून घ्या पाहिजे, पण नाल्या अपुरं ठेवलेले आहे ते पाहिजे नाली। ती या नालीचं पाणी इथपर्यंत काढलं नाही, ती नाली पण इथपर्यंत काढली नाही। ती नाही का तो समोर दिसतो तो हे टाकलेला माल जो आहे काँक्रीटचा यांनी ताबडतोब त्वरित काढून घेण्यात यावी आणि माझं नुकसान होणारं टाळावं, नाही तर याची कंप्लेंट करण्यात येईल। तसंच या ठिकाणी 2-3 जागी नाल्या अपुऱ्या ठेवलेल्या आहेत काढायच्या, त्यातून सुद्धा पाणी माझ्या शेतामध्ये येते शक्यता येण्याची। एएस न्यूज महाराष्ट्र करिता हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम।